ग्लिंट ऑफ इंग्लिश या चॅनलवर मित्रांनो तुमचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ तो खूप खास होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिपच्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारल्या जाणाऱ्या ज्या इडियम्स असतात किंवा ज्याला आपण वाक्प्रचार असं म्हणतो त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पहिला इडियम आहे मित्रांनो, अ बॅड एग, किंवा आपण त्याला मित्रांनो अ ब्लॅक शीप असं सुद्धा म्हणतो. एखाद्या व्यक्तीचं कॅरेक्टर किंवा एखादी व्यक्ती वाईट असेल तर त्या व्यक्तीचा उल्लेख करण्यासाठी आपल्याला या इडियोमचा वापर करावा लागतो. याच्याशी रिलेटेड वाक्य म्हणजे तुम्हाला या इडियोमचा जर वाक्यामध्ये यूज करायचा असेल तर तुम्ही या प्रकारे करू शकता. आय नो दॅट ही इज अ बॅड एग, किंवा आय नो दॅट ही इज अ ब्लॅक शीप, म्हणजे मला माहिती आहे की त्याचं कॅरेक्टर वाईट आहे किंवा ती व्यक्ती वाईट आहे. सेकंड इडियम ज्याला आपण अ बेड ऑफ रोजेस असं म्हणतो. मित्रांनो, अ बेड ऑफ रोजेस याचा अर्थ होतो अतिशय आरामदायक स्थिती किंवा चांगली परिस्थिती. याचा उल्लेख अ बेड ऑफ रोजेस असा केला जातो. याचं जर वाक्य आपल्याला घ्यायचं मित्रांनो म्हटलं तर माय लाईफ इज अ बेड ऑफ रोजेस, म्हणजे माझं जे जीवन आहे ते खूप चांगलं आहे, अशा प्रकारचा उल्लेख यातून स्पष्ट होतो. तिसरी जी फ्रेज आहे मित्रांनो किंवा तिसरी जी इडियम आहे मित्रांनो त्याला अ बेड ऑफ थॉर्न्स असं म्हटलं जातं, किंवा अशा या प्रकारची ती फ्रेज आहे. अ बेड ऑफ थॉर्न्सचा अर्थ होतो अतिशय वाईट किंवा बिकट अवस्था. अ बेड ऑफ थॉर्न्स याचा जर आपल्याला वाक्यात उपयोग करायचा म्हटलं तर लाईफ इज समटाइम्स अ बेड ऑफ थॉर्न्स. कधी कधी जीवन हे अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये किंवा बिकट परिस्थितीमध्ये असतं, असा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट इडियम आहे मित्रांनो, अ बोल्ट फ्रॉम द ब्लू. अ बोल्ट फ्रॉम द ब्लू ज्याचा अर्थ होतो मित्रांनो अचानक उद्भवलेले संकट. अचानक उद्भवलेले एखादे संकट असेल तर त्याला अ बोल्ट फ्रॉम द ब्लू असं म्हटलं जातं. याचा जर मित्रांनो तुम्हाला वाक्यामध्ये उपयोग करायचा असेल तर ही इज ट्रॅप्ड इनटू द बोल्ट ऑफ ब्ल्यू, किंवा द बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू अशा प्रकारे, म्हणजे एखादी व्यक्ती अडचणीत जर सापडली असेल तर त्याचा उल्लेख करण्यासाठी तुम्ही या प्रकारची किंवा ही इडियम वापरू शकता. नेक्स्ट इडियम आहे मित्रांनो, अ बोन ऑफ कंटेन्शन, ज्याचा दुसरा अर्थ अन ॲपल ऑफ डिस्कॉर्ड असा सुद्धा घेतला जातो. मित्रांनो, याचा जो मराठी अर्थ आहे तो म्हणजे भांडणाचे मूळ कारण. मूळ कारण जे आहे त्या मूळ कारणाचा उल्लेख, म्हणजे जे भांडणाचं मूळ कारण असतं त्याचा उल्लेख करताना बोन ऑफ कंटेन्शन किंवा अन ॲपल ऑफ डिस्कॉर्ड असं म्हटलं जातं. याचा जर तुम्हाला वाक्यामध्ये उपयोग करायचा असेल मित्रांनो, नाव आय गॉट द बोन ऑफ कंटेन्शन, म्हणजे आता माझ्या लक्षात आलं की भांडणाचं मूळ कारण काय होतं. नेक्स्ट इडियम आहे मित्रांनो, अ बर्निंग क्वेश्चन. एखादा ज्वलंत प्रश्न असेल किंवा आताचा प्रश्न असेल तर त्याचा उल्लेख मित्रांनो अ बर्निंग क्वेश्चन, ज्वलंत प्रश्न अशा प्रकारे केला जातो. तर याचं जर तुम्हाला वाक्यामध्ये रूपांतर करायचं असेल तर नाउडेज, तुम्ही एखाद्या प्रश्नाचा उल्लेख करून नाउडेज इट इज अ बर्निंग क्वेश्चन अशा प्रकारे त्याचं वाक्य करू शकता. म्हणजे आत्ताच्या दिवसांमध्ये हा एक बर्निंग क्वेश्चन आहे असं तुम्ही म्हणू शकता. नेक्स्ट नेक्स्ट जी इडियम आहे मित्रांनो ती आहे अचिल्लेस हिल्स. मित्रांनो, अचिल्ले हे एक ग्रीक ट्रॅजेडी मधलं कॅरेक्टर आहे आणि अचिल्लेस हिल्स ही जी इडियम आहे ती त्याच्यावरूनच तयार झालेली आहे, ज्याचा मराठी अर्थ होतो कमकुवतपणा. एखाद्या गोष्टीमध्ये किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये कमकुवतपणा दाखवण्यासाठी अचिल्लेस हिल्स ही इडियम वापरली जाते. याचा जर वाक्यामध्ये यूज करायचा असेल तुम्हाला तर इट इज अन अचिल्लेस हिल्स फॉर हिम, म्हणजे त्या व्यक्तीचा हा कमकुवतपणा आहे असं तुम्ही याद्वारे सांगू शकता. नेक्स्ट जी इडियम माहिती मित्रांनो, अन एक्स टू ग्राइंड. अन एक्स टू ग्राइंड, एक्स म्हणजे कुऱ्हाड आणि ग्राइंड म्हणजे कट करणे किंवा आपण त्याला बारीक करणे असं सुद्धा म्हणू शकतो. एखाद्या व्यक्तीच्या मनातला स्वार्थी हेतू किंवा स्वार्थी उद्देश सांगायचा असेल तर अन एक्स टू ग्राइंड या प्रकारची किंवा ही इडियम वापरली जाते. याचा जर तुम्हाला वाक्यामध्ये उल्लेख करायचा असेल तर तुम्ही असं म्हणू शकता दॅट इट सीम्स दॅट ही हॅज अन एक्स टू ग्राइंड, म्हणजे असं दिसतंय की त्याच्या मनामध्ये खूप स्वार्थी हेतू किंवा उद्देश आहे. नेक्स्ट इडियम आहे मित्रांनो,
ॲट सिक्सेस अँड सेवन्स. ॲट सिक्सेस अँड सेवन्स याचा अर्थ मराठीमध्ये मित्रांनो अस्ताव्यस्त किंवा विखुरलेलं, इकडे तिकडे पडलेलं, अस्ताव्यस्त किंवा विखुरलेलं असा घेतला जातो. याच्याशी रिलेटेड अजून एक इडियम वापरली जाते, ती म्हणजे टॉप्सी टर्वी. टॉप्सी टर्वी ही सुद्धा इडियम याचाच एक अर्थ म्हणून वापरली जाते. याचा जर तुम्हाला वाक्यामध्ये यूज करायचा असेल तर तुम्ही एव्हरीथिंग वॉज जस्ट ॲट सिक्सेस अँड सेवन्स, म्हणजे प्रत्येक गोष्ट किंवा सगळं काही इकडे तिकडे विखुरलेलं होतं, या स्वरूपात तुम्ही याचा अर्थ घेऊ शकता. किंवा एव्हरीथिंग वॉज टॉप्सी टर्वी असं सुद्धा म्हणू शकता, म्हणजे सगळं काही विखुरलेलं होतं. नेक्स्ट जी इडियम आहे मित्रांनो ती अ कॉक अँड अ बुल स्टोरी. एखादी गोष्ट जी काल्पनिक आहे किंवा अशक्य आहे अशा गोष्टीचा उल्लेख ज्या वेळेला आपल्याला करायचा असतो त्यावेळेला ॲट कॉक अँड बुल स्टोरी ही इडियम वापरली जाते. म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला असं म्हणायचं असेल की हे शक्य नाही त्यावेळेला तुम्ही असं म्हणू शकता की इट इज कॉक अँड बुल्स स्टोरी. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही त्याचा वाक्यात सुद्धा उपयोग करू शकता. नेक्स्ट जी फ्रेज आहे मित्रांनो ती म्हणजे अप्स अँड डाऊन्स. ओके, लाईफमध्ये किंवा आयुष्यामध्ये जे चढ उतार येतात किंवा जे सुख दुःख असतात त्याचा उल्लेख करण्यासाठी मित्रांनो अप्स अँड डाऊन्स ही इडियम वापरली जाते. तर याचा उल्लेख जर आपल्याला वाक्यामध्ये करायचा असेल तर आपण असं म्हणू शकतो की लाईफ इज अ सिरीज ऑफ अप अँड डाऊन्स. म्हणजे आपलं जे जीवन आहे ती एक सिरीज आहे. ती सिरीज कशाची? अप्स अँड डाऊन्स की सुख दुःखाची एक सिरीज आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट जी इडियम आहे मित्रांनो ती अ कप ऑफ टी. एखाद्या व्यक्तीसाठी किंवा एखादी गोष्ट अतिशय सोपी असेल एखाद्या व्यक्तीसाठी तर त्याचा उल्लेख करण्यासाठी किंवा ती गोष्ट सांगण्यासाठी अ कप ऑफ टी असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात अतिशय सोपी गोष्ट. फॉर एक्झाम्पल प्लेइंग चेस इज अ कप ऑफ टी फॉर मी. चेस खेळणं किंवा बुद्धिबळ खेळणं ही माझ्यासाठी खूप सोपी गोष्ट आहे. म्हणजेच अ कप ऑफ टी. नेक्स्ट जी इडियम आहे मित्रांनो ती म्हणजे अ डक्स एग. बऱ्याच वेळेला मित्रांनो शून्य ही जी संख्या आहे या शून्याचा उल्लेख करत असताना आपल्याला अ डक्स एग असं म्हणावं लागतं. खूप छान फ्रेज आहे मित्रांनो ज्याचा आपण वाक्यात सुद्धा अतिशय व्यवस्थित यूज करू शकतो. अ डक्स एग म्हणजे शून्य. फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला म्हणजे तो खूप तोटा झालेला आहे किंवा त्याचा जो इन्कम आहे तो खूप कमी आहे किंवा शून्य आहे असं सांगायचं असेल तर त्यावेळेला तो म्हणू शकतो माय इन्कम इज अ डक्स एग. म्हणजे माझा जो इन्कम आहे माझं जे उत्पन्न आहे ते शून्य आहे अशा प्रकारे तो म्हणू शकतो. नेक्स्ट इडियम आहे मित्रांनो अ फेअर विदर फ्रेंड. अ फेअर विदर फ्रेंड. विदर या शब्दाचा अर्थ पंखाचा होतो. अ फेअर विदर फ्रेंड. मित्रांनो मित्र दोन प्रकारचे असतात. एक जो सुखात आणि दुःखात दोन्ही सहभागी होतो आणि एक फक्त सुखामध्ये सहभागी होतो. तर हा सुखामध्ये सहभागी होणारा जो मित्र आहे त्याला अ फेअर विदर फ्रेंड असं म्हटलं जातं. म्हणजेच फक्त सुखामध्ये सहभागी होणारा किंवा साथ देणारा मित्र. ओके, जर याचा उल्लेख तुम्हाला वाक्यामध्ये करायचा असेल तर ही इज माय फेअर विदर फ्रेंड असं तुम्ही म्हणू शकता की तो माझा फक्त सुखात साथ देणारा मित्र आहे. नेक्स्ट इडियम आहे मित्रांनो ती म्हणजे अप टू द मार्क. एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे तसं असणं म्हणजेच अपेक्षेप्रमाणे. एखादी गोष्ट अपेक्षेप्रमाणे असेल तर आपण अप टू द मार्क असं म्हणू शकतो. याचाच जर तुम्हाला वाक्यामध्ये यूज करायचा असेल तर तुम्ही दिस इज ऑल अप टू द मार्क. म्हणजे हे जे सगळं आहे ते अपेक्षेप्रमाणे आहे किंवा अप टू द मार्क आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट इडियम आहे मित्रांनो फिश आउट ऑफ वॉटर. फिश आउट ऑफ वॉटर म्हणजे पाण्याबाहेर मासा. थोडक्यात आपण अस्वस्थ अशी परिस्थिती किंवा एखाद्या व्यक्तीला अस्वस्थ वाटत असेल किंवा एखाद्या व्यक्तीला बरं वाटत नसेल, नीट वाटत नसेल तर त्या व्यक्तीसाठी या इडियमचा वापर केला जातो किंवा यूज केला जातो. अ फिश आउट ऑफ वॉटर. अस्वस्थ वाटणे. थोडक्यात एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला जर अस्वस्थ वाटत असेल तर त्याला आपण अ फिश आउट ऑफ वॉटर असं म्हणू शकतो. याचा जर तुम्हाला वाक्यामध्ये यूज करायचा असेल तर आपण या प्रकारे करू शकतो. आय फील लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर. म्हणजे मला असं वाटतंय की पाण्याबाहेरचा मासा आहे किंवा मला खूप अस्वस्थ वाटतंय असा तुम्ही याचा अर्थ घेऊ शकता. नेक्स्ट इडियम आहे मित्रांनो अ फिश स्टोरी. अ फिश स्टोरी. एखादी इनक्रेडिबल गोष्ट असेल किंवा एखादी अविश्वसनीय बाब असेल तर त्याचा उल्लेख म्हणजे खूप मोठी बाब असेल किंवा खूप यशस्वी लोकांच्या बाबतीत घडलेली गोष्ट असेल तर त्याला आपण अ फिश स्टोरी असं म्हणतो. याचा जर आपण वाक्यामध्ये यूज करायचा असेल आपल्याला तर आपण इट्स
अ फिश स्टोरी दॅट ही अचीव्ड अ फर्स्ट रँक. इट्स अ फिश स्टोरी दॅट ही अचीव्ड अ फर्स्ट रँक. त्यानं फर्स्ट रँक मिळवली ही खूप अविश्वसनीय बाब आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो, अ फूल्स पॅराडाईज, ज्याला आपण इन द डॉग हाऊस असं सुद्धा म्हणू शकतो. थोडक्यात मूर्ख लोकांच्या संगतीत असणे यासाठी या इडियोमचा वापर केला जातो. अ फॉल्स पॅराडाईज किंवा इन द डॉग हाऊस, मूर्ख लोकांच्या संगतीत असणे. याचा जर आपल्याला वाक्यामध्ये यूज करायचा असेल तर आपण असं म्हणू शकतो की आय एम इन द फूल्स पॅराडाईज. मी मूर्ख लोकांच्या संगतीमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट फ्रेज आहे मित्रांनो, अ लकी डॉग. एखादा व्यक्ती खूप नशीबवान असेल तर त्यासाठी अ लकी डॉग ही इडियोम वापरली जाते. ती व्यक्ती खूप लकी आहे हे सांगण्यासाठी याचा उल्लेख केला जातो. आपण याचा वाक्यामध्ये यूज करायचा असेल तर आपण असं म्हणू शकतो, ही इज रिअली अ लकी डॉग. या प्रकारे आपण त्याचा उल्लेख करू शकतो. त्याच्यानंतर पुढची इडियोम आहे मित्रांनो, अ मॅन ऑफ वर्ड्स. एखादा व्यक्ती वचन पाळत असेल, सांगितलेली गोष्ट करत असेल, त्याला दिलेलं वचन पाळत असेल तर त्याला अ मॅन ऑफ वर्ड असं म्हटलं जातं. यासाठी याचा जर आपल्याला वाक्यामध्ये यूज करायचा असेल तर आपण म्हणू शकतो की माय फ्रेंड इज अ मॅन ऑफ वर्ड्स. माझा जो मित्र आहे तो वचन पाळतो असं तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्ही माय फ्रेंड इज अ मॅन ऑफ वर्ड्स असं म्हणू शकता. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो, अ मॅन ऑफ स्ट्रॉ. अ मॅन ऑफ स्ट्रॉ, एखादी व्यक्ती खूप वाईट असेल, बेकार असेल, नालायक असेल तर त्यासाठी अ मॅन ऑफ स्ट्रॉ ही इडियम वापरली जाते. याचा जर उल्लेख तुम्हाला वाक्यामध्ये करायचा असेल तर तुम्ही या प्रकारे करू शकता, हिज ऍक्ट टेल्स दॅट ही इज अ मॅन ऑफ स्ट्रॉ. त्याच्या ज्या कर्तृत्व आहेत किंवा त्याची जी काम करण्याची पद्धत आहे किंवा त्याची जी वागण्याची पद्धत आहे त्यावरून असं दिसतंय की तो खूप नालायक माणूस आहे असा उल्लेख किंवा अशा प्रकारचा उल्लेख या फ्रेजद्वारे वाक्यामध्ये तुम्ही करू शकता. नेक्स्ट इडिओम आहे मित्रांनो, अ 9 डेज वंडर. ओके, अ 9 डेज वंडर. एखादी गोष्ट क्षणभरच खूप उचलून धरली जाते किंवा एखादी गोष्ट क्षणभर खूप फेमस होते आणि नंतर मात्र ती अतिशय कमी होते किंवा नंतर त्याचा कुठेही उल्लेख केला जात नाही तर त्याला अ 9 डेज वंडर असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात 9 दिवस चालणारी गोष्ट. ओके, त्याच्यानंतर त्याचं अस्तित्व संपून जातं तर त्यासाठी अ 9 डेज वंडर असं आपण म्हणतो. तर याचा वाक्यामध्ये उल्लेख आपल्याला करायचा असेल तर आपण या प्रकारे करू शकतो, हिज सक्सेस बिकेम अ 9 डेज वंडर. म्हणजे त्याचं जे यश होतं त्याची चर्चा थोडे दिवस झाली आणि त्याच्यानंतर मात्र ती चर्चा पूर्णपणे बंद झाली. याला आपण अ 9 डेज वंडर असं म्हणू शकतो. नेक्स्ट इडिओम आहे मित्रांनो, अ स्लीप ऑफ टंग. आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो आणि त्यावेळेला आपल्या जिभेद्वारे किंवा आपल्याला जे बोलायचं असतं ते न बोललं जातं आणि दुसरे शब्द आपल्या तोंडून बाहेर पडतात. त्याला अ स्लीप ऑफ टंग असं आपण म्हणतो. थोडक्यात बोलण्यात होणारी चूक म्हणजे स्लीप ऑफ टंग. त्यासाठी हा शब्द प्रकार वापरला जातो. याचा जर तुम्हाला वाक्यामध्ये यूज करायचा असेल तर तुम्ही असं करू शकता की इट वॉज माय स्लीप ऑफ टंग. म्हणजे हे चुकून माझ्या तोंडातून बाहेर पडलं असं तुम्ही म्हणू शकता. नेक्स्ट इडिओम आहे मित्रांनो, अ स्टोन्स थ्रो. अ स्टोन्स थ्रो म्हणजे जिथपर्यंत तुम्ही दगड फेकू शकता इतक्या जवळ. ओके, स्टोन्स थ्रो, जिथपर्यंत तुम्ही दगड फेकू शकताय. थोडक्यात याचा अर्थ होतो मराठीमध्ये अतिशय जवळ किंवा खूप जवळ. ओके, याचा जर तुम्हाला वाक्यामध्ये यूज करायचा असेल तर तुम्ही असं म्हणू शकता की हिज हाऊस इज ऍट द स्टोन्स थ्रो. म्हणजे त्याचं जे घर आहे ते जवळ आहे असं सांगण्यासाठी तुम्ही असं म्हणू शकता की हिज हाऊस इज ऍट द स्टोन्स थ्रो. दगड जाईल इतक्या जवळ त्याचं घर आहे. नेक्स्ट इडिओम आहे मित्रांनो, अ स्टॉर्म इन अ टी कप. अ स्टॉर्म, स्टॉर्मचा अर्थ वादळाचा घेतला जातो. टी कप म्हणजे चहाचा कप. अ स्टॉर्म इन अ टी कप या फ्रेजचा वापर एखादी गोष्ट खूप किरकोळ आहे ती गोष्ट सांगण्यासाठी केला जातो. फॉर एक्झाम्पल, किरकोळ भांडण हे जर सांगायचं असेल म्हणजे अतिशय छोटं भांडण याचा जर उल्लेख आपल्याला करायचा असेल तर अ स्टॉर्म इन अ टी कप असं केलं असा याचा अर्थ घेतला जातो. याचा जर तुम्हाला वाक्यामध्ये यूज करायचा असेल तर तुम्ही असं म्हणू शकता, आय स्पोक टू हर आफ्टर अ स्टॉर्म इन अ टी कप. म्हणजे मी तिच्याशी बोललो, किरकोळ भांडणानंतर मी तिच्याशी बोललो असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्ही हे वाक्य वापरू शकता. नेक्स्ट इडिओम आहे मित्रांनो, अ टॉवर ऑफ स्ट्रेंथ. अ टॉवर ऑफ स्ट्रेंथ थोडक्यात खंबीर साथ
मराठी याचा अर्थ होतो खंबीर साथ. एखाद्या व्यक्तीची खंबीर साथ असेल तुम्हाला तर त्याचा उल्लेख तुम्ही अ टॉवर ऑफ स्ट्रेंथ असं करू शकता. याचं जर वाक्य करायचं असेल तर माय फादर इज अ टॉवर ऑफ स्ट्रेंथ फॉर मी असं तुम्ही म्हणू शकता. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो, अ वुल्फ इन अ शीप्स क्लोथिंग. वुल्फ म्हणजे लांडगा आणि शीप म्हणजे मेंढी. थोडक्यात ढोंगी माणूस, नाटक करणारा किंवा ढोंगी माणूस जो असतो, फसवणारा माणूस, त्याचा उल्लेख ज्या वेळेला आपल्याला करायचा असतो त्यावेळेला आपण तो उल्लेख अ वुल्फ इन शीप्स क्लोथिंग या प्रकारे करू शकतो. एखादी व्यक्ती तशी वागत असेल, ढोंगी असेल, तर त्याला आपण सरळ सरळ म्हणू शकतो की ही इज अ वुल्फ इन शीप्स क्लोथिंग. तो आहे, काय आहे? वुल्फ, लांडगा आहे. कशामधला लांडगा? मेंढीचा वेश पांघरलेला लांडगा आहे असं तुम्ही त्याचा उल्लेख करू शकता किंवा असं तुम्ही म्हणू शकता. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो, अन आफ्टरनून फार्मर. अन आफ्टरनून फार्मर म्हणजे अतिशय आळशी माणूस. मराठीमध्ये आळशी माणूस. एखादी व्यक्ती खूप आळशी आहे तर त्याचा उल्लेख तुम्ही अन आफ्टरनून फार्मर असा करू शकता. ओके. जर याचा उल्लेख तुम्हाला वाक्यामध्ये करायचा असेल तर यू आर अन आफ्टरनून फार्मर. तुम्हाला एखाद्याला सांगायचं असेल की तू आळशी आहेस तर तुम्ही त्याला यू आर अन आफ्टरनून फार्मर असं म्हणू शकता. नो प्रॉब्लेम. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो, अन ओल्ड फ्लेम. एखाद्या व्यक्तीची पूर्वीची एखादी प्रेयसी असेल ज्यावर तो प्रेम करत होता, त्या व्यक्तीचा ज्यावेळेला त्याला उल्लेख करायचा असेल त्यावेळेला तो अन ओल्ड फ्लेम असा करू शकता. तर एखादी व्यक्ती असेल तर त्या म्हणजे याचा जर तुम्हाला वाक्यामध्ये यूज करायचा असेल तर तुम्ही असं म्हणू शकता की शी इज माय ओल्ड फ्लेम. ओके. किंवा आय सॉ माय ओल्ड फ्लेम असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा वाक्यामध्ये त्याचा यूज करू शकता. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो, अन ॲपल ऑफ आय. थोडक्यात हिंदीमध्ये आंखों का तारा असं म्हटलं जातं बघा. अतिशय आवडती, प्रिय व्यक्ती याचा उल्लेख अन ॲपल ऑफ आय असा केला जातो. याचा उल्लेख जर वाक्यामध्ये करायचा असेल तर माय सन इज अन ॲपल ऑफ माय आय असं आपण म्हणू शकतो. माझा मुलगा माझ्या डोळ्याचा किंवा माझा आवडता आहे असं म्हणू शकता तुम्ही. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो, क्रिस्टल क्लिअर. एखादी गोष्ट अतिशय स्पष्ट असेल, ओके, त्याच्यामध्ये काहीच कॉम्प्लेक्शन नसेल, ओके, किंवा त्याच्यामध्ये काहीही कॉम्प्लेक्स नसेल तर त्याचा उल्लेख तुम्ही क्रिस्टल क्लिअर असा करू शकता. तर तुम्ही म्हणू शकता बोलताना की एव्हरीथिंग इज क्रिस्टल क्लिअर म्हणजे सगळं काही स्पष्ट आहे. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो, अन ओल्ड स्क्रू. अन ओल्ड स्क्रू ज्याला आपण अतिशय कंजूस माणूस किंवा अतिशय कंजूस माणूस जो आहे त्याचा उल्लेख अन ओल्ड स्क्रू असा केला जातो. अजून एक त्याला इडियम वापरली जाते ती म्हणजे मित्रांनो चीप स्केट. ओके. म्हणजे थोडक्यात कंजूस माणूस. तुम्ही एखाद्या व्यक्तीचा तुम्हाला उल्लेख तसा करायचा असेल तर तुम्ही म्हणू शकता की ही इज अ चीप स्केट किंवा ही इज अन ओल्ड स्क्रू. ओके. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो, ॲट स्नेल्स पेस. स्नेल्स म्हणजे मित्रांनो गोगलगाय. ओके. थोडक्यात अतिशय कमी गती किंवा अतिशय ज्याची चाल खूप कमी आहे किंवा ज्याची जी इम्प्रूव्हमेंट होते ती खूप कमी आहे, गती कमी आहे, त्यासाठी स्नेल्स स्पेस असं. थोडक्यात अत्यंत हळू, एखादी गोष्ट हळू घडते हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही ॲट स्नेल्स पेस असं म्हणू शकता. याचा जर वाक्यामध्ये यूज करायचं असेल तुम्हाला तर माय प्रोग्रेस इज ॲट स्नेल्स पेस. माझी प्रगती चालू आहे पण कशी? अतिशय हळू असं तुम्ही सांगू शकता. पुढची जी व्हिडिओ आहे मित्रांनो ती म्हणजे ॲट द 11th आवर. ओके. किंवा आवर. ॲट द 11th आवर म्हणजेच ॲट द निक ऑफ टाइम, शेवटच्या क्षणी असं ज्या वेळेला तुम्हाला मित्रांनो म्हणायचं असतं त्यावेळेला तुम्ही ॲट द 11th आवर किंवा ॲट द निक ऑफ टाइम असं म्हणू शकता. आय रिच्ड ॲट द प्लॅटफॉर्म. ओके. मी प्लॅटफॉर्मवर पोहोचलो. कधी? ॲट द 11th आवर. ओके. शेवटच्या क्षणी किंवा ॲट द निक ऑफ टाइम आय रिच ॲट द प्लॅटफॉर्म असं तुम्ही म्हणू शकता. नेक्स्ट जी व्हिडिओ माहिती आहे ती काय बघा मित्रांनो, बिटवीन टू फायर्स. फायर्स म्हणजे जाळ. ओके. दोन्ही बाजूला अग्नी. बिटवीन टू फायर्स म्हणजे दोन्ही अग्नीच्या मध्ये. थोडक्यात दोन्ही बाजूने संकटाने घेरलेले एखादी व्यक्ती असेल किंवा दोन्ही बाजूनी संकटाने घेरलेलं असेल तर त्याला आपण बिटवीन द फायर्स असं म्हणतो. थोडक्यात याचं जर वाक्य तुम्हाला करायचं असेल तर असं तुम्ही म्हणू शकता, आय एम ट्रॅप्ड बिटवीन टू फायर्स. मी दोन फायर्सच्या मध्ये अडकलेलो आहे किंवा दोन संकटाच्या मध्ये अडकलेलो आहे असं तुम्ही सांगू शकता. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो, टू बिअर द एअर. टू बिअर द एअर
ज्याचा अर्थ व्यर्थ जाणे, त्याचं काही काम न होणे, एखादी गोष्ट व्यर्थ जाणे याला टू बिअर द एअर असं म्हटलं जातं. ज्याचा अजून एक अर्थ आहे इन वेन म्हणजे व्यर्थ. ओके, जर याचं तुम्हाला वाक्य करायचं असेल तर तुम्ही असं म्हणू शकता एव्हरीथिंग आय डिड, एव्हरीथिंग जे काही मी केलं किंवा मी जे काही केलं, व्हॉट एव्हर आय डिड, मी जे काही केलं, व्हॉट एव्हर आय डिड इट बिअर द एअर, हे व्यर्थ गेलं. अशा प्रकारे तुम्ही हे वाक्यात वापरू शकता. नेक्स्ट इडिओम आहे मित्रांनो बिअर द बर्न्स. बिअर द बर्न्स थोडक्यात भोगणे किंवा सहन करणे. एखादी गोष्ट सहन केलेली असेल, भोगलेली असेल तर त्याला बिअर द बर्न्स असं म्हटलं जातं. याचा वाक्यामध्ये उल्लेख करायचा असेल मित्रांनो तर आपण असं करू शकतो यू डोंट नो, तुला माहित नाही, व्हॉट किंवा हाऊ आय बिअर द बर्न्स. ओके, तुला माहित नाही मी काय काय सहन केले असं जर तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही बिअर द बर्न्सचा उल्लेख वाक्यामध्ये करू शकता. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो बॉसम फ्रेंड म्हणजे खूप जवळचा अतिशय चांगला मित्र. एखाद्या मित्राचा तुम्हाला उल्लेख करायचा असेल तर ही इज माय बॉसम फ्रेंड असं तुम्ही म्हणू शकता. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो ब्रेक डाऊन, विस्कळीत होणे. एखादी गोष्ट विस्कळीत झाली तर त्याचा उल्लेख ब्रेक डाऊन असा तुम्ही करू शकता. एखादी गोष्ट विस्कळीत झाली म्हणजे ती गोष्ट झाली नाही. ओके, तुम्ही द मॅच ब्रोक डाऊन असं म्हणू शकता, म्हणजे मॅच विस्कळीत झाली अशा प्रकारचा उल्लेख तुम्हाला करायचा असेल तर द मॅच ब्रोक डाऊन असं तुम्ही म्हणू शकता किंवा ब्रोकन डाऊन असं तुम्ही म्हणू शकता. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो बाय हुक ऑर बाय क्रूक. बाय हुक ऑर बाय क्रूक म्हणजे कोणत्याही मार्गाने. ओके, कोणत्याही मार्गाने मी ती गोष्ट करणार, कोणत्याही मार्गाने. ज्यावेळेला असं काही तुम्हाला म्हणायचं असेल त्यावेळेला तुम्ही ही इडियम वाक्यामध्ये यूज करू शकता. एक्झाम्पल बाय हुक ऑर क्रूक आय विल डू इट. कोणत्याही मार्गाने मी ही करणारच असं ज्यावेळेला तुम्हाला म्हणायचं असेल त्यावेळेला तुम्ही हे वाक्य वापरू शकता. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो बाय लिप्स अँड बाउंड्स. बाय लिप्स अँड बाउंड्स म्हणजे अतिशय वेगाने. एखादी गोष्ट अतिशय वेगाने घडत असेल तर आपण त्याला बाय लिप्स अँड बाउंड्स असं म्हणू शकतो. याचा जर वाक्यामध्ये यूज करायचा असेल मित्रांनो तर ही केम देअर बाय लिप्स अँड बाउंड्स. तो तिथं आला. कसा आला? बाय लिप्स अँड बाउंड्स म्हणजे खूप वेगाने, खूप गतीनं तिथं आला असं वाक्य तुम्ही करू शकता. नेक्स्ट इडिओम आहे मित्रांनो चाइल्ड्स प्ले म्हणजेच थोडक्यात सहजपणे प्राप्त होणारी कोणतीही गोष्ट असेल तर त्याला चाइल्ड्स प्ले असं म्हटलं जातं, म्हणजे अतिशय सोपी गोष्ट. ओके, याचा जर वाक्यामध्ये यूज करायचा असेल कीप इन माइंड एव्हरीथिंग इज नॉट अ चाइल्ड्स प्ले. लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्ट सहजपणे मिळत नाही अशा प्रकारे तुम्ही म्हणू शकता. नेक्स्ट इडिओम आहे मित्रांनो कॅरी ऑन. थोडक्यात पुढे ढकलणे. त्याला दुसरा एक इंग्रजी शब्द वापरला जातो पोस्टपोन. ओके, असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्ही कॅरी ऑफ म्हणू शकता. आणि हे जर वाक्यामध्ये यूज करायचं असेल आय जनरली डोंट कॅरी ऑफ माय टास्क. मी खरं तर माझी जी काम आहे ती पुढं ढकलत नाही असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्ही हे वाक्य वापरू शकता. नेक्स्ट इडिओम आहे मित्रांनो क्रोकोडाईल टीयर्स. ओके, क्रोकोडाईल टीयर्स ज्याला मराठीमध्ये खोटे अश्रू. ओके, किंवा मगरीचे अश्रू असं म्हटलं जातं, खोटे अश्रू. त्यासाठी क्रोकोडाईल टीयर्स ही इडिओम वापरली जाते. त्याचा जर तुम्हाला वाक्यामध्ये यूज करायचा असेल तर तुम्ही असं म्हणू शकता प्लीज स्टॉप युअर क्रोकोडाईल टीयर्स. ओके, तुझे जे मगरीचे अश्रू आहेत ना ते थांबव असं तुम्ही या प्रकारे म्हणू शकता. नेक्स्ट इडिओ आहे मित्रांनो एव्हरी डॉग हॅज हिज डे. थोडक्यात मित्रांनो एव्हरी डॉग म्हणजे आता डॉग असा उल्लेख न घेता आपण प्रत्येकाचा दिवस येतो असा त्याचा मराठी अर्थ घेऊ शकतो. आणि हे आहे तसं वाक्य प्रत्येकाचा दिवस येतो असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर आपण एव्हरी डॉग हॅज हिज डे असं म्हणू शकतो. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो आय फॉर आय. ओके, त्याला एक फ्रेज यूज केली जाते मित्रांनो ती म्हणजे टीट फॉर टॅट. थोडक्यात जशाच तसं असं ज्या वेळेला आपल्याला उल्लेख करायचा असतो त्यावेळेला आपण आय फॉर आय असं म्हणू शकतो. याचा जर वाक्यामध्ये यूज करायचा असेल तुम्हाला तर इट इज बेटर टू बिहेव लाईक अन आय फॉर आय. म्हणजे दुसरी व्यक्ती आपल्याशी जशी वागली तसं त्याच्याशी वागणं हे चांगलं आहे असा याचा अर्थ होतो. नेक्स्ट एरिया आहे मित्रांनो फार अँड वाईड म्हणजे थोडक्यात सगळ्या बाजूनी किंवा सर्व बाजूनी. ओके, सर्व बाजूनी असा जर तुम्हाला उल्लेख करायचा असेल तर तुम्ही फार अँड वाईड असा उल्लेख करू शकता. थोडक्यात सर्व बाजूने. आणि याचं वाक्य जर तुम्हाला तयार करायचं असेल तर आय ऑब्झर्व्ड इट फार अँड वाईड.
मी याचं निरीक्षण केलं. कसं केलं? फार अँड वाईड म्हणजे सर्व बाजूनी. नेक्स्ट नेक्स्ट इडिओम आहे मित्रांनो गालाडे. गालाडे म्हणजे थोडक्यात चांगला दिवस, अतिशय आनंदाचा दिवस या प्रकारचा उल्लेख करण्यासाठी गालाडे असं म्हटलं जातं. त्याचा जर तुम्हाला वाक्यामध्ये यूज हवा असेल तर फॉर हिम इट वॉज अ गलाडे. त्याच्यासाठी हा अत्यंत आनंदाचा दिवस होता असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो हार्ट अँड सॉल म्हणजे अगदी मनापासून. हार्ट अँड सॉल म्हणतो बघा आपण. अगदी मनापासून एखादी गोष्ट अगदी मनापासून केली किंवा एखादी गोष्ट अगदी मनापासून मी करतोय असं ज्यावेळेला तुम्हाला उल्लेख करायचा असेल त्यावेळेला तुम्ही हार्ट अँड सोल असं म्हणू शकता. थोडक्यात वाक्यामध्ये यूज त्याचा करायचा असेल तर आय डिड इट विथ माय हार्ट अँड सोल. मी हे अगदी मनापासून केलं असं तुम्ही याद्वारे सांगत असता. नेक्स्ट इडिओम आहे मित्रांनो हेन हार्टेड. हेन थोडक्यात हेन म्हणजे मित्रांनो कोंबडी. हेन हार्टेड म्हणजे कोंबडीच्या हृदय म्हणजेच खूप भित्रा माणूस. त्याचा उल्लेख ज्यावेळेला तुम्हाला करायचा असेल त्यावेळेला तुम्ही हेन हार्टेड असं म्हणता. तर ही फ्रेज तुम्हाला वाक्यामध्ये यूज करायचा असेल तर ही इज हेन हार्टेड. एखादी व्यक्ती खूप भित्री आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही ही इज हेन हार्टेड असं म्हणू शकता. हा पार्ट 1 आहे ज्यामध्ये मी या सगळ्या 50 फ्रेजेस कन्सिडर केलेल्या आहेत. पुढचा अजून एक व्हिडिओ मी करणार आहे की ज्यामध्ये राहिलेल्या 50 फ्रेजेस मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो जर व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कारण यासारखे भरपूर व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत असतो. ठीक आहे मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन टॉपिकसह.